नांदेड जिल्ह्यामधील वाजेगाव या गावातील एका अल्पवयीन बुद्ध मुलीच्या अपहरणा प्रकरणी आम्ही एसपी साहेबांची भेट घेतली, आदरणीय आयजी साहेबांची भेट घेतली। आम्हाला कुठलाच असा रिस्पॉन्स दोन्हीकडून आला नाही म्हणून आम्ही सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा न्यायदंड अधिकारी याची सुद्धा भेट घेतलेली आहे। त्यांच्या पुढे आमच्या जो काही मुलीच्या अपहरणा संदर्भातील जे काही पुरावे होते, जे माहिती होती व त्या संदर्भात जो काही FIR दाखल झाला होता, त्या FIR ची पूर्ण माहिती नांदेड जिल्हा दंडाधिकारी यांना देण्यात आलेली आहे। नांदेड जिल्हा दंडाधिकाऱ्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की संबंधित केस संबंधी लवकरात लवकर योग्य तो असा तपास करून संबंधित जो काही आरोपी आहे, जो 2.5 वर्षापासून फरार आहे आणि 2.5 वर्षापासून नाबालिग तरुणी सुद्धा फरार आहे, या दोघांनाही योग्य ते वेळी अटक करून जो कोणी दोषी असेल त्या दोषीवरती योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आम्हाला न्यायदंड अधिकाऱ्याने सांगलेलं आहे। या मावशी या कमीत कमी 2.5 वर्षापासून एकाकी झुंज देत आहेत आणि ही झुंज त्यांनी हार मानली नाही अजून। खरंच समाजाला काबिले तारीफ सारखं त्यांनी काम करायले, तर अशा महिला समाजामध्ये लढाऊ महिला असाव्या लागतात, कारण यांची मुलगी फूस लावून पळून नेण्याचं काम एका मुस्लिम तरुणाने केलं। त्याच्या विरोधामध्ये 2.5 वर्षापासून या झुंजत आहेत। आता त्यांना गावामध्ये वाजे गावामध्ये धमक्या येत आहेत, तू गावामध्ये कशी राहतेस अशा वेगवेगळ्या धमक्या देऊन त्यांना धमकावत आहे। दुर्दैव म्हणावं लागेल या भारत देशाचं की 75 वर्ष होऊन सुद्धा बौद्धांना त्याच्याच मायभूमीमध्ये लोक धमकावत आहेत आणि गाव सोडून जाण्यासाठी त्यांना मजबूर करत आहे। तर नांदेड जिल्ह्यातील बौद्ध समाजाला आम्ही आवाहन करता की आपण या मावशीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि अशा लढाऊ वृत्तीच्या मावशीचे आपण ढाल बनले पाहिजे आणि जो कोणी आरोपी असेल त्याला अटक करण्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे। या व्हिडिओ मार्फत मी आपल्या सर्वांना विनंती करतो। जय हिंद।